महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये नांदेड, बीड, जालना या भागातून शिरोळ तालुक्यात आलेल्या टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांनी कष्टाच्या जीवनातून वेळ काढत अत्यंत उत्साहात शिवजयंती साजरी केली. ऊसतोडणी सुरू असल्यानं मजुरांच्या तात्पुरत्या वस्तीवर तांडा या शिवजयंतीचं औचित्य साधून शिवरायांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा करण्यात आली. कष्टकरी मजुरांनी शिवजयंतीनिमित्त आपल्या कामाच्या ठिकाणी मिठाई किंवा गोड पदार्थ बनवून एकोप्याने हा दिवस साजरा केला. ऊसाच्या शेतात दिवसभर ऊन पावसात काम करणाऱ्या मजुरांसाठी शिवाजी महाराज हे प्रेरणेचं स्थान आहे. त्यांच्याच कर्तृत्वातून मजुरांना कष्टाची प्रेरणा मिळते. टाकळीवाडी गुरुदत्त शुगर्स कारखान्याकडे असणाऱ्या ऊसतोड मजुरांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी अकिवाट गायरानावरील झोपड्यांचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला. पहाटे 3 वाजल्यापासून काम करणारे हात प्रचंड काबाड कष्ट करून ऊस तोडून भरून कारखान्यापर्यंत वाहतूक करून होणारे प्रचंड श्रम याची तमा न बाळगता छत्रपतींवर असणाऱ्या अस्मितेसाठी महिला मुलांनीही यामध्ये हिरिरीने भाग घेऊन आपल्या राजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. डॉल्बीचा दणदणाट आणि उसानं भरलेल्या बैलगाडीवरून छत्रपतींच्या मूर्तीची मिरवणूक काढून ऊसतोड मजुरांनी छत्रपतीचं प्रेम दाखवलं. टाकळीवाडी गुरुदत्त शुगर्सचे डेप्युटी शेती अधिकारी कुलभूषण गाडवे यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचं श्रीफळ वाढवून पूजन व केनयार्ड सुपरवायझर अमित झेंडे यांच्याकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इतक्या अपार कष्टातूनही ऊसतोड मजुरांनी शिवजयंती साजरी करणं हा परिसरात कुतूहलाचा विषय ठरलाय. अकिवाट येथील हॉटेल चालक विजय नाटवडे यांच्याकडून उपस्थित सर्वांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. यावेळी मुकादम शरद गदळे आवर्जून उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी टाकळीहून संजय गायकवाड.